कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळाला शेतकरी त्रस्त झालाय. शेतीला जोड व्यवसाय म्हणून जालना जिल्ह्यातील बानेगाव येथील शेतकरी ज्ञानेश्वर जंगले यांनी मशरूम शेतीला सुरुवात केली आहे. YouTubeवर मशरूम शेतीची माहिती घेऊन शेतकरी जंगले यांनी मशरूम शेतीला सुरुवात केली आहे. गव्हाच्या भुसकटापासून व प्रक्रिया करून हे मशरूम अगदी कमी खर्चात तयार केले जाते, ज्याला बाजारात 400 ते 500 रुपये किलो प्रमाणे बाजारभाव आहे. त्यामुळे मशरूम शेती करण्याचा निर्णय घेऊन जंगले हे सध्या मशरूम शेतीतून भरघोस उत्पन्न घेत आहेत. कमी खर्च आणि भरघोस उत्पन्नामुळे शेतकऱ्यांनी या मशरूम शेतीकडे वळलं पाहिजे, असं आव्हान आता शेतकरी ज्ञानेश्वर जंगले यांनी केले. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजय गाडे यांनी. फाटा देत घनसावंगी तालुक्यातील बानेगाव या छोट्याशा गावामध्ये एका शेतकऱ्याने मशरूम शेतीची शेती केलेली आहे। एकंदरीत आपण पाहू शकता, मी या शेतीमध्ये सध्या स्थितीमध्ये उभा आहे आणि ही शेती आपण मागं पाहू शकता की कशा पद्धतीनं ही शेती सध्या स्थितीमध्ये केली जाते आणि मोठ्या प्रमाणात मशरूम शेतीचं या ठिकाणी उत्पन्न घेतलं जातं। एक छोटेसं गाव आहे आणि या गावामध्ये पारंपरिक कुठेतरी शेतीला फाटा देत एक हा व्यवसाय एक शेतकऱ्यांनी उभा केलेला आहे। असेच एक शेतकरी आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की ही नेमकी शेती कशी केली जाते आणि त्यासाठी त्यांना कसा हा सूचना कशी सुचलं त्यांना ही शेतीच करावी म्हणून। या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत शेतकरी आहेत। दादा, काय आपलं नाव आणि काय कुठे आपण सर्वप्रथम आता कशी शेती करताय ते? माझं नाव ज्ञानेश्वर गणपतराव जंगले। मी छोट्याशा गावात बानेगाव गाव आहे माझं, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना। शेती करण्याचा मूळ प्रश्न म्हणजे शेतीला काहीतरी जोडधंदा पाहिजे असं मी बऱ्याच वेळेस विचार केला की जोडधंदा काय करावा। नंतर मी यूट्यूबवर सर्च केलं आणि मला ते मशरूम शेतीविषयी माहिती भेटली। ती श्रीगोंदा येथे लाखे सर म्हणून आहेत, त्यांच्या यूट्यूब चॅनलवरती मी बघितलं। नंतर मी असं संकल्पना केली की आपल्याला मशरूम शेती करायची। नंतर मी मागच्या 2 महिन्यापूर्वी मशरूम शेतीला सुरुवात केली। सुरुवात केल्याच्या नंतर 18-19 दिवसानंतर त्याला भुसकट सगळं व्यवस्थित त्याची शिका पद्धतीनं भुसकट प्रक्रिया करून त्याला व्यवस्थित मेंटेन करून आज शिक्यावरती मशरूम आहेत आपल्या, मशरूम यायला सुरुवात झाली। 18 दिवसानंतर ते पीक घ्यायला सुरुवात होते। ते 18 दिवसाच्या नंतर आपल्याला किमान 45 दिवस हे पीक घेता येतं। बरं, नेमकं भुसकटापासूनच कोणतं भुसकट याला लागतं आणि कशा पद्धतीचं भुसकटामुळे ही तयार होतं? याला भुसकट जर म्हणलं तर गव्हाचा भुसा, सोयाबीनचा भुसा, तुरीचा भुसा, भुसा कुठलाही चालतो याला। समजा बनगट सोडून भुसकट तुमचा ऊसाचा पाचड जर असेल तरीसुद्धा चालतं। बरं, आता ही जे शेती तुम्ही करतायत, कसं उत्पन्न तुम्हाला मिळतं आहे आणि कशा पद्धतीचं मार्केट याला उपलब्ध आहे का? मी सुरुवातीला हे 50 बेड केले। 50 बेडमधून मला एक 25 किलो मशरूम निघलं। मी 25 किलो असं ठराविक रेट म्हणून नसतं आहे, पण एक 300 रुपये 400 रुपये दराप्रमाणे मी ते मशरूम विकलं। मार्केट हे स्वतः तयार करावं लागतं आणि मला आमच्या गावातूनच चांगलं मागणी मशरूमला आहे की माझं सगळं मशरूम गावातच कटलं। राहिलेलं मशरूम मी जालना या ठिकाणी जे एजंट आहेत त्यांच्याकडं एक 5-10 किलो मशरूम मी त्याला दिलं। ते जालन्याला ठोकमध्ये एक 300 रुपये प्रति किलोने माझ्याकडून ते मशरूम घेतात। आता सध्या स्थितीमध्ये कसं हे मशरूम तयार केलं जातं, त्यासाठी कशी तयारी तुम्हाला करावी लागते? मशरूम तयार करण्यासाठी त्याला मेन भुसा, गव्हाचा भुसा लागतो। तो भुसा निर्जंतुकीकरण करण्यासाठी त्याला 2 फॉर्मॅलिटी आहेत। एक बुरशीनाशक म्हणून लागतात, ते भुसकट आपलं भुसा भिजून एक 12-13 घंटे भुसा भिजावा लागतो। नंतर तो काढून एक 4-5 घंटे सुकावा लागतो। सुकल्याच्या नंतर तो 80% सुकला नंतर त्याची प्रक्रिया करून त्याच्यात पन्नीमध्ये भरावा लागतो त्याला। बरं, साधारणतः किती खर्च या शेतीला करण्यासाठी येतो? कसं तुम्ही उत्पन्न या ठिकाणी घेतायत, काय सांगता येणार शेतकऱ्यांचे? एक 50 बेड जर केलं तर त्याला साधारण 5 ते 7 हजार रुपये खर्च येतो 50 बेडला। 10 हजारापर्यंत व्यवसायाला सुरुवात करता येते। काय सांगता येईल शेतकऱ्यांना या व्यतिरिक्त सांगता येईल कशी आता ओला आणि दुष्काळ आपल्याला पाहायला मिळतो, शेतकऱ्यांचं काय आव्हान असेल तुमचं, काय सांगता येणार? शेतीला जोडधंदा म्हणून मशरूम करायला पाहिजे। युवा जी मुलं आहेत इकडे तिकडे पळण्याकरता, कंपन्यात काम करण्याकरता हे छोटासा उद्योग 100% त्याला फायदेशीर राहणार आहे, कारण इन्व्हेस्टमेंट काही नाही याला। एक 15-20 हजार रुपये जर असतील तर मशरूम शेती करू शकतो माणूस। नक्कीच आपण पाहिलं की किमान 15 ते 20 हजारांमध्ये देखील ही मोठ्या प्रमाणात शेती केल्या जाते आणि खूप मोठं उत्पन्न या ठिकाणी ह्या मशरूम शेतीच्या माध्यमातून हे शेतकरी घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अजय गाडे, लोकशिवाय मराठी, जालना।